रायरेश्वराचे देवालय पुणे वर्ष 1645. जय शिवराय भावांनो. सह्याद्रीच्या कुशीत अनेक इतिहास घडले, पण रायरेश्वराच्या देवळात घडलेला हा इतिहास खूप वेगळाच होता. जो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या साथीदारांना घेऊन रायरेश्वराच्या देवळात जाऊन रायरेश्वराला साक्षी मानून स्वराज्याची शपथ घेतात. कल्पना करा, दृश्य डोळ्यासमोर आणा. छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या देवळात दाखल होतात. त्यांचे साथीदार सोबत असतात. ते रायरेश्वराला साक्षी मानून हिंदवी स्वराज्याची शपथ घेतात. आपली कंगोळी टाकून रायरेश्वराचा अभिषेक करतात. विजापूरचा आदिलशाह, अहमदनगरचे निजाम आणि दिल्लीचे मुघल यामध्ये सत्तेसाठी खूप युद्ध होत आणि त्यांकडून लढणारे फक्त मराठी योद्धा आणि आपल्यामध्ये खूप रक्तवार्ता होत आणि फायदा आपल्याला काहीच नसतो. आपल्या पदरी फक्त गुलामी पडत होती. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांनी स्वराज्य प्राप्तीसाठी खूप प्रयत्न केले, पण ते यशस्वी ठेवले. आता या तरुण वयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या खात्यावर ही जबाबदारी होती. रायरेश्वराच्या मंदिरात बोलायला लागतात. गड्यांनो, आज मी तुम्हाला माझ्या मनातली गोष्ट सांगायला आलो आहे. आपण किती दिवस त्या सुलतानाच्या गुलामगिरीत राहायचं, किती दिवस त्या वतनदारीवर खुश राहायचं. आपली माणसं त्यांच्यासाठी मरत आहेत, कापल्या जात आहेत आणि आपल्या पत्रिका पडत आहे. आपल्या प्रजेला अन्नासाठी दाना करावे लागत आहे. हे पाहून माझं रक्त सळसळत आहे. तेवढ्यात एक मावळा बोलतो, राजे, आपण तर एक छोटेसे जागीरदार, आपण इतक्या मोठ्या फौजीशी कसे लढायचे? शिवराय बोलतात, शक्तीपेक्षा युक्ती मोठी असते आणि जर ध्येय असेल तर डोंगरही कोसळेल. आता सांगा की तुम्हाला गुलामगिरीत मरायचे आहे की स्वराज्यात जगायचे आहे? मंदिराचा गाभारा शिवरायांच्या शब्दाने घुमू लागला. हर हर महादेवच्या घोषणा झाल्या. त्या दिवशी एक शपथविधी झाला होता, तर एका राष्ट्राचा जन्म झाला होता. याच काळात स्वराज्याची पहिली राजमुद्रा तयार झाली, जिने जगाला सांगितले की हे राज्य कल्याणासाठी आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं घडामोडी तुम्हाला सांगू शकेल. आणखी काही व्हिडिओमध्ये महाराजांच्या इतिहासाचं घडामोडी तुम्हाला सांगू शकेल आणखी काही व्हिडिओमध्ये.